नमस्कार, मी दिनेश सोमाने आपले स्वागत करीत आहे। राहू माया ग्रह 23 ऑगस्ट रोजी कुंभ राशीतील शतभिषा नक्षत्रात प्रवेश करीत आहे। शतभिषा हे राहूचे स्वतःचे नक्षत्र आहे आणि कुंभ राशीचा राशी स्वामी शनी आहे आणि द्वितीय स्वामी राहू आहे। त्यामुळे एक प्रकारे राहू स्वतःच्याच राशीत आणि स्वतःच्याच नक्षत्रात आलेला आहे आणि शिवाय कालपुरुष कुंडलीत तो 11व्या भावात आहे। 11वा भाव राहूचा स्वतःचा मानला जातो। 11वा हा सॅटिस्फॅक्शन ऑफ डिझायर, इच्छापूर्तीचे स्थान मानले जाते आणि राहू हा कामनापूर्ती करत असतो। त्यामुळे या राहू स्वतःच्या स्थानात, स्वतःच्या नक्षत्रात, स्वतःच्या राशीत आहे। त्यामुळे हा भाव राहूसाठी खूप चांगला आहे। आणि राहू कोणासाठी चांगला आहे? जे कम्युनिकेशनमध्ये आहे, जे ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, मीडियामध्ये आहे। कारण राहू हा कुजबूजमध्ये विश्वास ठेवणारा आहे, अफवांवर विश्वास ठेवणारा आहे। त्यामुळे तो मीडिया, कम्युनिकेशन याच्यामध्ये पुढे राहतो आणि मायावी ग्रह असल्यामुळे AI, सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तो आपल्याला भरपूर मोठे शोध देणार आहे। या मधल्या काळात सुरुवातीचा 1 महिना, नंतरचा 1 महिना सोडला तर याच्यावर गुरुची शुभदृष्टी आहे। त्यामुळे राहूची मायावी शक्ती जरी सुसाट सुटली असली तरी गुरु त्यांना कंट्रोल करणार आहे, नियंत्रित करणार आहे। त्यामुळे AI मध्ये आपल्याला या पुढल्या ऑगस्टपर्यंत खूप मोठे शोध लागलेले दिसेल। अवकाशासंदर्भात, एलियन संदर्भातही आपल्याला काही शोध लक्षात येऊ शकतात, परंतु गुरुच्या कृपेमुळे त्याच्यावर नियंत्रण असल्यामुळे योग्य राहील। आता या राहूच्या भ्रमणाचा आपल्याला चांगला लाभ मिळावा आणि वाईट परिणाम कमी व्हावे यासाठी कोणते उपाय करायला हवे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया। धन्यवाद।